नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत. त्या योजनेतर्फे तुम्हाला इथे 10 लाख रुपये दिले जात आहेत सरकारतर्फे. त्या 10 लाख वापरून तुम्ही तुमचा धंदा वगैरे सुरू करू शकता. जर तुम्हाला स्टार्टअप वगैरे सुरू करायचे असेल, तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जे ही युवा लोक आहेत त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. कारण की त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि या योजनेतर्फे तुम्हाला इथे 35 ते 40% तुम्हाला सबसिडी यातर्फे मिळणार आहे. आणि ही योजना आहे ती आपल्या इंडियन गव्हर्नमेंट त्या आपल्या भारतीय सरकारद्वारे राबवली जात आहे. यामध्ये तुम्हाला 35 ते 40% तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. आणि त्यासकट तुमच्या जेही बिझनेस आहे त्यासाठी तुम्हाला इथे हातभारही त्यांचा मिळणार आहे. तर मित्रांनो, खूप चांगली अशी योजना आहे आणि ही योजनेबद्दल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि ही स्क्रीनवर बघू शकता की 99% लोक आपल्या व्हिडिओ बघून जात आहेत आणि अजिबात सबस्क्राईब करत नाहीत. म्हणजे मला हे समजत नाही की हे काय चाललंय. तर आपल्या मराठी माणसांना इथे सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण की यावरती मी कशाप्रकारे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ आणणार आहे. तो तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ओपन करा. त्यामुळे तुम्हाला तिथे लवकर नोटिफिकेशन पोहोचेल आणि तुम्ही लगेच रजिस्टर करू शकता. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही योजना आहे पी-एम-जे-पी लोन योजना. यामध्ये तुम्हाला इथे 10 लाखापर्यंतच लोन मिळणार आहे आणि 35% तुम्हाला इथे सबसिडी सुद्धा मिळणार आहे. आणि खूप चांगली योजना आहे आणि यामध्ये तुम्हाला जास्त डॉक्युमेंटची गरज नाही. फक्त आधार कार्ड वापरून तुम्ही ते यावरती अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, बघू शकता की तर मित्रांनो, या योजनेतर्फे तुम्ही बघू शकता की वाढत्या काळाबरोबर लोकांची इच्छा व्यवसाय करण्याची पद्धत बदलत आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन-नवीन व्यवसाय किंवा नवीन-नवीन अपॉर्च्युनिटी सुद्धा तुम्हाला इथे निर्माण होत आहेत. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे पैसे नसतील ते तुमच्याकडे सुरू करण्यासाठी, तुमच्याकडे चांगली आयडिया असतील बिझनेस सुरू करण्यासाठी पण तुमच्याकडे पैसे नसतील, तर तुमच्यासाठी ही लोन योजना खूप चांगली आहे. यामध्ये देशातील सूक्ष्म, लघु, माध्यम प्रकारच्या इथे लोकांना इथे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला पैशाची कमतरता दूर करण्यासाठी सरकारतर्फे ही योजना राबवली जात आहे आणि यातर्फे तुम्हाला इथे 10 लाखापर्यंतच तुम्हाला इथे कर्ज मिळत आहेत. यासोबत तुम्हाला इथे कर्जावरती तुम्हाला 25 ते 35% इथे तुम्हाला सबसिडी सुद्धा दिली जाणार आहे. आणि मित्रांनो, ही खूप चांगली योजना आहे. यामध्ये तुम्हाला इथे हातभारी लागणार आहे आणि 20 ते 35% सबसिडी सुद्धा तुम्हाला इथे भारत सरकारकडून भेटणार आहे. तर मित्रांनो, ही खूप चांगली योजना आहे. या योजनेचा रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, या योजनेचे फायदे तुम्ही बघू शकता की काय आहेत. तर या योजनेच्या माध्यमातून लहान, सूक्ष्म आणि मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांना इथे रोजगाराची उपलब्ध होणार आहे. या योजनेद्वारे कर्जाची रक्कम 2 ते 10 लाख रुपये असणार आहे. या योजनेवर मिळणाऱ्या कर्जावर ग्रामीण भागात 35 ते आणि शहरी भागात 25% अनुदान दिले जाणार आहे. तर मित्रांनो, या योजनेद्वारे दिलेल्या कर्जावर नियमानुसार सबसिडी सुद्धा दिली जाईल, जी वेगवेगळ्या श्रेणीसाठी लोकांसाठी वेगवेगळी असेल. तर मित्रांनो, या योजनेचे लाभार्थी हे देशातील सर्व तरुण आणि व्यापारी वर्ग असेल. तर मित्रांनो, ही पी-एम-जी-पी लोन योजना आहे. याची पात्रता तुम्ही बघू शकता की या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ते या योजनेद्वारे कर्ज घेऊ शकतात. यासोबतच अर्जदाराकडे आधारभूत उद्योग असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे तुमचा उद्योग असेल त्याचे तुम्हाला रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. या योजनेतून तुम्हाला व्यवसायासाठी घेतलेल्या जमिनीवर कोणताही लाभ दिला जाणार नाही. अर्जदाराकडे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही माहिती आहे आणि याची ऑनलाईन रजिस्टर मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत तर मित्रांनो, आधार कार्ड, जातीचा दाखला, बँक पासबुक, शाळेची मार्कशीट आणि तुमचा व्यवसाय असेल त्याचे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, कागदपत्रे जेही असतील व्यवसाय निगडीत ते तुम्हाला इथे लागणार आहेत. आणि यामध्ये तुम्हाला सबसिडी बघू शकता की 35 ते 40% तुम्हाला इथे सबसिडी मिळू शकते. जर शहरी भागात असाल तुम्ही आणि गावी भागात असाल तर तुम्हाला इथे 25 ते 35% ते सबसिडी मिळणार आहे. खूप चांगली योजना आहे. याद्वारे तुम्हाला इथे सबसिडी सुद्धा भेटत आहे. आणि काही वेळेस मित्रांनो, या योजनेमध्ये तुम्हाला जर कर्ज परतफेड करता नाही आले तर कधी-कधी ही योजनेमध्ये तुम्हाला इथे कर्ज माफ सुद्धा केले जाऊ शकते. मी काही 2-3 आठवड्यापूर्वी बातमी ऐकली होती की या योजनेद्वारे जेही काही लोकांचे इथे कर्ज कमी केले जात होते या माफ केले जात होते. तर मित्रांनो, खूप चांगली योजना आहे. या योजनेचा पूर्ण व्हिडिओ, तपशील व्हिडिओ रजिस्ट्रेशनचा मी पुढे घेऊन येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले जेही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला सुद्धा जॉईन करून ठेवा. त्यावरती तुम्हाला हा व्हिडिओ लवकर पाहायला भेटेल आणि पुढचे जेही नवीन अपडेट असतील त्यावरती तुम्हाला ते पाहायला मिळतील.